होर्मुझची सामुद्रधुनी बंद करण्याचा इराणने निर्णय घेतलेला आहे। आंतरराष्ट्रीय व्यापार वाहतुकीसाठी होर्मुझची सामुद्रधुनी अतिशय महत्त्वाची आहे। जगातली 20% तेलाची वाहतूक ही होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून होत असते आणि आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये त्यामुळे तेलाच्या किमतीवरती मोठ्या परिणामाची शक्यता यामुळे होतीये। अमेरिकेने इराणवरती हल्ला केल्यानंतर आता इराणने सुद्धा टोकाचं पाऊल उचललेलं दिसतंय। शैलेंद्र देवळाणकर सर आपल्या सोबत आहेत, आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक आहेत। देवळाणकर सर, ज्या गोष्टीची भीती होती तेच होताना दिसतंय, कसे परिणाम जगावर आणि भारतावर होतील? ज्याची भीती पण होती आणि जे काही प्रमाणामध्ये अपेक्षित पण होतं, कारण अशा स्वरूपाची रणनीती इराणकडनं अवलंबली जाणं हे यासाठी पण अपेक्षित होतं की आता ज्या वेळेला अमेरिकेची ह्या संघर्षामध्ये एंट्री झालेली आहे आणि इस्रायल आणि इराण यांच्यामध्ये प्रति दिवशी क्षेपणास्त्रांनी परस्परांवरती हल्ले करणं चाललेलं आहे, तर ज्या पद्धतीने इराण इस्रायलवरती हल्ले करतो त्याला काही मर्यादा आहेत। कारण हे जी क्षेपणास्त्र इराणकडनं वापरली जात आहेत ती बॅलिस्टिक मिसाइल्स आहेत आणि ती प्रचंड महाग आहेत। अशा स्वरूपाचा संघर्ष फार काळ चालू ठेवणं इराणला परवडणारं नाहीये। इराण हा आर्थिक निर्बंधांमध्ये आहे। इराणची तेवढी आर्थिक परिस्थिती नाहीये की तो एकाच वेळेला अमेरिका असेल इस्रायल असेल यांच्यावरती एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये हल्ले करू शकेल। याला कायनेटिक रिॲक्शन असं म्हणतात। त्यामुळे इस्रायलकडनं हायब्रिड मॉडेल वापरलं जाण्याची अपेक्षा ही निश्चितपणे होती आणि हे हायब्रिड मॉडेल होतं की हॉर्मुझची जी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे किंवा हॉर्मुझची समुद्रधुनी ज्याला म्हणतात, जी त्यांच्याकडचं ब्रह्मास्त्र होतं ते इराण वापरणार। आता खरं तर त्याच्यामधनं इराणवरती तसा फार परिणाम होणार नाहीये, कारण इराणकडच्या तेलावरती जागतिक बहिष्कार आहे। इराण हा प्रति दिवशी 33 लाख बॅरलचं उत्पादन करतो, त्यापैकी 50% तेल एकटा चीन विकत घेतो। काही प्रमाणात स्मगलिंग करून ते पाकिस्तानमध्ये जातं। पण याच्यामुळे होणार काय आहे, स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ वरती जर निर्बंध आणले तर त्याच्यामुळे सौदी अरेबिया, इराक, UAE, कतार यांच्याकडनं जी तेलाची निर्यात होती, LNG ची निर्यात होती, त्याच्यावरती प्रचंड परिणाम होईल, ते विस्कळीत होईल आणि त्यामुळे हे अरब देश इस्रायलवरती दबाव आणतील आणि दबाव आणून हा संघर्ष संपवायला इस्रायलला भाग पाडतील आणि त्यासाठी म्हणून हा एक पद्धतीचा प्रेशर टॅक्टिक्स आहे। आता हा एक मुद्दा झाला। दुसरा ते प्रकार करतील ते म्हणजे जो येमेन देश आहे त्याच्यामध्ये जे हुती बंडखोर आहेत, या हुती बंडखोरांना रेड सी मध्ये अटॅक करायला सांगतील। त्यामुळे इराण आता हॉर्मुझ वरती निर्बंध आणणं आणि आपल्या पुरस्कृत ज्या संघटना आहेत, हमास असेल, हिजबुल्ला असेल, हुती असेल, यांच्या माध्यमातून तिथे काही टँकर्स वरती हल्ले करून थोडी अस्थिरता निर्माण करणं, या प्रकारचं प्रेशर टॅक्टिक्स इराणकडनं केलं जाण्याची अपेक्षा होती आणि ते केलं गेलंय। हे इराणवर उलटण्याची किती शक्यता आहे? नाही, याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, हे उलटण्याची यासाठी नाही की त्यांना याच्या माध्यमातून प्रेशर क्रिएट करायचं, त्याच्यातनं इराणचं नुकसान काहीच नाहीये, कारण इराणचं ऑइल एक्सपोर्ट हा नाहीच आहे। त्यामुळे याच्यातनं इराणला फारशी झळ पोहोचणार नाहीये। झळ कोणाला पोहोचणार आहे की ज्याच्या माध्यमातून हॉर्मुझच्या स्ट्रेटचा म्हणजे पर्शियन गल्फ आणि गल्फ ऑफ ओमान याच्यामध्ये जी स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ आहे त्याचा उपयोग हा प्रामुख्याने जे इतर इस्लामिक देश आहेत जे ऑइल प्रोड्यूस करतात, विशेष करून सौदी अरेबिया, मुख्य म्हणजे इराक, या देशातनं जे तेलाची निर्यात होती ती प्रामुख्याने स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ मधनं होती आणि त्यामुळे त्यांना झळ पोहोचणार आहे। जे अरब देश आतापर्यंत या संपूर्ण संघर्षामध्ये थोडी अलिप्त भूमिका घेत होते ते कदाचित ऍक्टिव्हली पुढे येतील आणि ते इस्रायलवरती दबाव टाकतील, अमेरिकेबरोबर निगोशिएशन करतील की कसंही करून हा संघर्ष थांबवा आणि तेच इराणला पाहिजे आहे। धन्यवाद सर तुम्ही केलेल्या विश्लेषणासाठी।